आमची सरकारला एकच रिक्वेस्ट आहे, CGW जे गव्हर्नमेंट जे नागपूरमध्ये जे ऑफिस आहे ते मुंबईमध्ये असली पाहिजे आणि एक वन विंडो लायसन्स असला पाहिजे. आम्ही लायसन्स घ्यायला तयार आहे, पण एक सिंगल विंडो लायसन्स अगर भेटते तर समजेला इझी होणार आहे. काय लायसन्स घ्यायची प्रक्रिया पण एवढी जटिल आहे, कोणी फुलफिल नाही करू शकते. ते एक मोठा विषय आहे आणि आता ह्याच्यामध्ये काय तकलीफ होणार ते तर उद्या नंतर माहिती पडणार. पण आता माणसाला पाणीसाठी मुंबईला जिकडे BMC पाणी नाही पुरवठा करू शकते तिकडे आम्ही पाणी देते. BMCच्या प्रेशर नाही पोहोचते, कुठे कन्स्ट्रक्शन काम असते, कुठे लेबर लोकला पाणी जाते. RMC वगैरे प्लांट आहे, गार्डनिंग फ्लसिंग आज पुरा गार्डनिंग जे हायवेला बनवलं आहे एवढा मोठा, ते पाणी टँकरच्या पाणी माध्यमच होते. आणि आता तर नवीन गव्हर्नमेंटनी पोल्युशनसाठी पाणी रोडवर टाकायला डीप क्लिनिंगसाठी केली होती, तर ते पण बंद होऊ शकते. असे एकूण किती टँकर आहेत, किती लिटर पाणी दिवसा तुम्ही घेऊन जातात आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल नेमकं किती दिवस असणार? मिनिमम 2000 लिटरची टँकर आहे मुंबईला आणि मॅक्झिमम 20,000 लिटरची आहे. तसा वेगळी ज्यांना रिक्वायरमेंट आहे तसे पाण्या त्यांना आम्ही सप्लाय करतो. सर, असं म्हटलं जातं आहे की ही मनमानी आहे टँकर ओनरशी, यावर तुम्ही सहमत आहात? आम्ही आतापर्यंत जेवढी टाईम मुंबईला पाण्याची लाईन तुटते की कुठेतरी पाण्याची तकलीफ आहे तिकडे क्रायसिसमध्ये हे टँकर ओनर्सच रात्री दिवस सप्लाय करून पाणी पुरवठा माणसाला पोहोचवतो. हे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे करू शकते. महानगरपालिकाची टँकर संध्याकाळी 5च्या नंतर यार्ड असून निघत पण नाही. हे प्रायव्हेट टँकरच आहे जे पब्लिकला पाणी पुरवठा पुरा करते. आणि मनमानी कशी असणार ना आमची, आम्हाला सर, अशी काय नेमक्या अटी आहेत ज्यामुळे आजपासून मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये 1500पेक्षा टँकर जे आहेत त्यांनी पाणी पुरवठा मुंबईला होणार? पहिलं म्हणजे BMCने आम्हाला नोटिसेस दिलेले आहेत की तुम्ही 3 दिवसात CGWची NOC घ्या, नाही तर तुम्ही बंद करा. बंद नाही केलं तर आम्ही तुम्हाला लिगल नोटिसेस पाठवू. आणि लिगल नोटिसेसमध्ये ते लोक जेल कस्टडी पण देऊ शकतात, काही करू शकतात. तर ह्या नेमक्या CGWच्या काय अटी आहेत ज्या तुम्हाला जास्त वाटतात? त्यांचं जे गाईडलाईन्स आहे ना त्याच्यातर्फे 2 अटी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आम्ही नाही पूर्ण करू शकत. पहिली म्हणजे 200 स्क्वेअर मीटर जागा ही बोरवेलच्या आजूबाजूला असली पाहिजे. ती कुठली आम्ही जे पाणी भरतो ते सोसायटीमध्ये भरतो किंवा लँड ओनर असेल त्याच्या जागेवर भरतो, तर तिकडे कोणाकडे 200 स्क्वेअर मीटर जागा नसते. आणि दुसरं, तुम्ही टँकर बाहेर भरायचे नाही, टँकर प्रिमायसेसच्या आतच भरायचे. तर प्रिमायसेसच्या आतमध्ये स्वतःला त्यांना पार्किंग करायला सोसायटीच्या कार ओनरला पार्किंग करायला जागा नसते, तर आमचे टँकर कसे पार्क होणार? दुसरी अट काय? तशा 2च जाचक अटी आहेत, बाकी आम्ही फुलफिल करू शकतो. बाकी त्यांच्या 7-8 अटी आहेत त्या फुलफिल करू शकतो. तिसरं, ह्यांचं एक प्रॉपर ऑफिस नाही आहे मुंबईमध्ये, तर आम्ही कोणाला भेटणार? ऑनलाईन प्रोसिजर करायला गेलो तर होत नाही, ती त्यांचे फोन नंबर पण लागत नाहीत. आणि मुंबई फक्त हे इम्प्लिमेंट मुंबईवरच का करतायत? बाजूला मीरा रोड आहे, ठाणा डिस्ट्रिक्ट आहे, तुमचं नवी मुंबई आहे, तर तिथे ह्या अटी का नाही येतं? तिकडे CGW का नाही इम्प्लिमेंट करत? केंद्राने हा पूर्ण भारतासाठी नियम लागू केलेला आहे आणि तो इम्प्लिमेंट झाला 2020पासून. पण फक्त मुंबईवरच प्रत्येक वेळी ह्या गोष्टी घडतात. उद्याचं काय पाऊल असणार तुमचं? उद्या म्हणजे आज रात्रीपासून आम्ही बंद करतो आहे, कारण आम्ही स्ट्राईक वगैरे हा विषयच नाही आमचा. आम्हाला BMCने सांगितलं नाही तर आमचे 3 दिवस आणि कोणाला 7 दिवसाचं अल्टिमेटम दिलं आहे, ते आज रात्री संपतं आहे. जर आम्ही बंद नाही केले तर टँकर ओनरवर हे कारवाई नाही होणार आहे. लँड ओनर असेल, सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमॅन असतील, त्यांच्यावर ह्या कारवाया होणार आहे.